मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका इस्रायल या दोन्ही गटांमधल्या युद्धाविषयी चर्चा करणार आहोत। आपला अभ्यासाचा विषय असेल की या दोघांमधल्या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की हे युद्ध भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्व विश्वाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम करणार आहे। अमेरिका आणि इस्रायल यांचं पहिल्यापासून असं म्हणणं आहे की इराण गुप्तपणे अणुशस्त्र म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं म्हणजे इराण हे न्यूक्लिअर नॉन पॉलिफरेशन ट्रीटीचे सदस्य आहेत। याप्रमाणे इराणला कुठल्याही प्रकारे अणुशस्त्र तयार करण्याचा अधिकार नाही आहे, परंतु गुप्तपणे इराण अणुशस्त्र तयार करत आहे अथवा तयार करण्याचा प्रयत्न करत आहे हा आरोप इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांचा कायमच होता। या अनुषंगाने जून 2025मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला आणि हवाई हल्ल्याने इराणचे जे न्यूक्लिअर साईट्स होते म्हणजे ज्या ठिकाणी इराण गुप्तपणे परमाणु शस्त्र तयार करत होते त्या सगळ्या जागा नष्ट करण्याचा अमेरिका आणि इस्रायल यांनी प्रयत्न केला। हा प्रयत्न आपण म्हणू शकतो काही प्रमाणात काही अंशीच यशस्वी झाला, कारण की इराणचे सर्व परमाणु क्षमता या हल्ल्यामध्ये खरं म्हणजे नष्ट झाली नाही। ह्याच अनुषंगाने पुढे 28 फेब्रुवारी 2026ला अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर पुन्हा हल्ला केला। हा हल्ला इतका भीषण होता की या पहिल्याच हल्ल्यामध्ये इराणचे जे सुप्रीम लीडर होते अयातुल्ला अली खमेनी यांचं या पहिल्या हल्ल्यामध्येच निधन झालं। युद्धाच्या पहिल्या 6 दिवसामध्ये इराणचे कमीत कमी 750 लोक मारले गेलेले आहेत। इराणही आपल्या पद्धतीने या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे। इराणनी आत्तापर्यंत अमेरिकेच्या ज्या छावण्या आहेत मिडल ईस्टमध्ये, जसं दुबई, ओमान, त्यानंतर दोहा इत्यादी ठिकाणी ज्या छावण्या आहेत त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलेला आहे। तसंच इराणनी जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आहे म्हणजे ज्याला आपण इराणचा समुद्र म्हणू शकतो, अतिशय आपण म्हणू शकतो 25 मैलाचा हा अतिशय छोटा समुद्र आहे। हा समुद्र पूर्णपणे बंद झाल्याची घोषणा केली आहे। ज्या कुठल्या व्यापारी नौकासुद्धा ह्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधनं जायचा प्रयत्न करत आहेत त्यांना इराण चक्क बॉम्ब टाकून उडवून लावतं। खरं म्हणायला गेलं तर अमेरिका आणि इस्रायल पहिल्या काही दिवसामध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले। अमेरिका आणि इस्रायल या दोघांचाही अंदाज असा होता की एकदा त्यांनी इराणवर हवाई हल्ले चालू केले की 1 ते 2 दिवसामध्ये ते इराणची सर्व परमाणु क्षमता नष्ट करतील। त्यांचे हल्ले बघून जे खमेनी राजवटीच्या विरोधात लोक आहेत ती लोक खमेनी राजवटीच्या विरोधात बंड करून उठतील आणि खमेनी राजवट ही हल्ला केल्यापासून 4 ते 5 दिवसामध्ये इराणच्या बाहेर फेकली जाईल। पण अमेरिका आणि इस्रायलच्या दुर्दैवाने खरं म्हणजे असं काही झालं नाही आहे। आजच्या घडीला सुद्धा खमेनी राजवट इराणमध्ये आहे। श्री खमेनी यांचा जरी मृत्यू झाला असेल तरी त्यांचे जे पुढचे सहकारी आहेत ते एकामागून एक येऊन राजवटीचा कार्यभार आणि पदभार सांभाळत आहेत। आता हे युद्ध पुढे किती दिवस चालेल आणि कुठे जाऊन थांबेल हे सांगणं आता अमेरिका आणि इस्रायल या दोघांनाही अशक्य आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात प्रदीर्घ चालणारं युद्ध हे भारताच्या किंवा कोणाच्याच खरं हिताचं नाही आहे। आत्ता कुठे आपण सुटकेचा श्वास घेतोय की अमेरिकेने भारतावरचे टॅरिफ 50%वरून 18%वर आणले। आपण याहीसाठी आनंदात होतो की भारत आणि युरोपियन युनियनमध्ये यांच्यात मदर ऑफ ऑल डील्स म्हणली जाणारी एक मोठी ट्रेड डील झाली आहे। आता अशामध्ये समजा एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये प्रदीर्घ युद्ध चालले तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो झालेला लाभ आहे तो ह्या युद्धामुळे पूर्णपणे संपुष्टात येईल। पहिली गोष्ट म्हणजे युद्ध हे चालू राहिलं तर कच्च्या तेलाच्या किमती वाढत जातील। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर सर्वच किमती म्हणजे अगदी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर आपण जो खातो त्या भाज्या, सगळी फळं हे सगळंच महागेल। दुसरी गोष्ट भारताच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसेल, कारण जे भारत सरकारचं फिस्कल डेफिसिट आहे, फिस्कल डेफिसिट म्हणजे जे कर सरकार गोळा करते आणि त्याच्याबरोबर जो खर्च सरकार करते या दोन्हीतली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात। समजा कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या तर सरकारचा खर्च हा सरकारच्या कमाईपेक्षा खूपच जास्त राहील। अशा पद्धतीने जी सरकारची अर्थव्यवस्था आहे, जे सरकारचं बजेट आहे ते पूर्णपणे कोसळेल। याचबरोबर अनेक भारतीय नागरिक या खाडी देशांमध्ये काम करून दरवर्षी भारताकडे
$50 बिलियन एवढी मोठी रक्कम पाठवतात. या सगळ्यांच्या नोकऱ्या समजा गेल्या किंवा ह्यापैकी बहुतांश लोकांच्या नोकऱ्या समजा गेल्या तर त्यांनी भारताचं तर अफाट नुकसान होईल, परंतु व्यक्तिगत पातळीवर सुद्धा जे लोक नोकरी गमावतील त्यांचं व्यक्तिगत पातळीवर सुद्धा खूप मोठं नुकसान होईल. ह्या खाडी राष्ट्रांकडनं भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येते. तसंच ही सर्व खाडी राष्ट्र ही भारताचे एक्सपोर्ट मार्केट आहेत, म्हणजेच की ह्या राष्ट्रांना भारत अतिशय मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. तसंच बऱ्याच एअरलाईन्सचं दुबई, दोहा इत्यादी मोठी एअरपोर्ट्स हे एव्हिएशन हब्स आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी बऱ्याच एअरलाईन्सचं रिपेअर्स, मेंटेनन्स, ओव्हरहॉलिंग हे सगळ्या या मोठ्या एअरपोर्ट्समध्ये होतं. याच पलीकडे भारताचा कच्च्या तेलाचा आणि गॅसचा जवळजवळ 50% वाटा हा इराणच्या समुद्रातनं म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधनं येतो. त्यामुळे हे युद्ध फार मोठा काळ चालणं हे भारताच्या अजिबातच हिताचं नाही आहे आणि ह्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय खराब परिणाम होऊ शकतो. 3 मार्च 2026ला भारतीय रुपया $92.17 प्रति डॉलर इतका खाली कोसळला होता. आता अंदाज असा लावला जातो की युद्ध समजा असंच चालू राहिलं तर रुपया 93च्या पुढे जाऊन कदाचित $100 प्रति डॉलर ह्या दरापर्यंत सुद्धा येऊ शकतो. या युद्धाचा दुसरा परिणाम म्हणजे भारताचे स्टॉक एक्सचेंजेसचे इंडेक्स म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही चांगल्या प्रमाणात कोसळले आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे परदेशी गुंतवणूकदार भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसे लावत होते त्यांनी आता पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे आणि अंदाज असा आहे की आता या वैश्विक आर्थिक अस्थिरतेच्या परिस्थितीमध्ये हे सर्व मंडळी आपले पैसे परत सोन्याकडे घेऊन जातील. ज्या शेअर्सने सगळ्यात मोठा फटका घेतलेला आहे ते म्हणजे एव्हिएशन म्हणजेच की एअरलाईन कंपन्या, लॉजिस्टिक्स, केमिकल्स, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स आणि ऑटोमोबाईल सेक्टर. आणि त्या मानाने ज्या कंपन्या स्थिर स्थावर आहेत त्यातले महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे डिफेन्स कंपन्या, कारण साहजिकच युद्ध असेल तर डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक चांगलेच राहणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अपस्ट्रीम रिफायनरीज आहेत म्हणजेच की जे कच्चं तेल विकत घेऊन त्यापासून डिझेल, पेट्रोल इत्यादी बनवतात, तर ह्या दोन्ही कंपन्यांचे स्टॉक त्या मानाने स्थिर स्थावर राहिलेले आहेत. परंतु आपण समजा गोळाबेरीज केली तर एकंदर युद्धामुळे भारताचं स्टॉक मार्केट खाली आलेलं आहे आणि युद्ध प्रदीर्घ काळ चाललं तर स्टॉक मार्केट अजून खाली येईल. युद्ध सुरू होण्याच्या आधी कच्चं तेल $60 ते $65 प्रति बॅरल एवढं होतं. युद्ध चालू झाल्यानंतर हेच कच्चं तेल वाढून जवळजवळ $85 प्रति बॅरल इथपर्यंत गेलेलं आहे. खरं म्हटलं तर कच्च्या तेलाचा तसा तुटवडा किंवा अभाव काहीच नाही आहे, परंतु स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये इराणचा समुद्र बंद राहिल्यामुळे जी कृत्रिम कमतरता तेलामध्ये आलेली आहे त्यामुळे अंदाज असा आहे की तेलाचे भाव वाढत $150 प्रति बॅरलपर्यंत सुद्धा जाऊन पोचू शकतात. समजा खरोखरच तेल एवढं महाग झालं तर त्यांनी निश्चितपणे पूर्ण विश्वाचीच, नुसती भारताची नाही पूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था जवळजवळ थांबल्यासारखी होईल. राष्ट्रपती ट्रम्प यांनी अंदाज दिला आहे की हे युद्ध कमीत कमी 4 आठवडे चालेल, म्हणजे 1 महिना तरी युद्ध आता थांबणार नाही निश्चित आहे. परंतु युद्ध सुरू करणं हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या हातात होतं. आता युद्ध कधी थांबेल हे राष्ट्रपती ट्रम्प एकटे ठरवू शकत नाहीत. म्हणजेच की समजा खाडी राष्ट्रांनी या युद्धामध्ये उडी टाकली आणि तसंच नेटो राष्ट्रांनी सुद्धा या युद्धामध्ये उडी टाकली तर हे युद्ध काही महिनेच नाही तर काही वर्षसुद्धा चालू राहू शकतं. या युद्धामुळे भारतावर 3 अतिशय खराब परिणाम झालेले आहेत. त्यातला पहिला परिणाम म्हणजे भारतामध्ये येणारं कच्चं तेल आणि गॅस आता हे हळूहळू महाग व्हायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट जी भारतामध्ये परदेशी गुंतवणूक खाडी राष्ट्रांमधनं येत होती ती गुंतवणूक आता कमी होईल आणि ह्या दोन्हीचा परिणाम असा होईल की भारतीय रुपया जो आत्ताच $92 प्रति डॉलरपर्यंत जाऊन पोचलेला आहे तो येणाऱ्या 6 महिन्यामध्ये $100 प्रति डॉलरपर्यंतसुद्धा कोसळू शकतो. या सर्व गोष्टींमुळे आर्थिक मंदी आणि महागाई येण्याची संभावना भारतामध्ये आणि म्हटलं तर संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. तर मित्रांनो, या युद्धाविषयी आणि या युद्धापासून येणाऱ्या आर्थिक संकटाविषयी मला नवीन काही माहिती समजा मिळाली तर मी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर निश्चितच येईन. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. हा व्हिडिओ समजा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.